नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले MPSC PIQ बेस 1 मार्क फिक्स सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण नाही का चालू घडामोडीबद्दल सिरीज सुरू करणार आहोत, जेणेकरून आपल्याला 2025 जे कंबाईन होणार आहे त्यामध्ये तुम्हाला हेल्पफुल ठरणार आहे। आपण जवळपास नाही का 1000 क्वेश्चन घेऊ, MCQ स्वरूपात घेऊ, जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिससुद्धा होईल आणि त्यामध्ये मार्कसुद्धा नाही का आपल्याला इन्क्रीज करता येईल। तर आजचा आपण टॉपिक पाहू राजकीय घडामोडी। राजकीय घडामोडी आपण मध्ये काय घेतलेलं आहे, जे सिम्प्लिफाईड पब्लिकेशनचा सोर्स आहे ते घेतलेला आहे। 36वा 37वा आणि 38वा अंक घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि 21 नाही का राजकीय घडामोडी कव्हर करू, मग आर्थिक, मग नंतर आपण पुढचं घेऊ काय आहे। तर सर्वप्रथम बघा, तुमच्या स्क्रीनवर प्रश्न आहे पहिला। तर पहिला प्रश्न होता, पश्चिम विभागीय परिषदेची बैठक कोठे पार पडली? तर याचं उत्तर राहील पुणेला, कारण की पुण्यामध्ये पहिल्यांदा घडली होती आणि हे परीक्षा याला आपण झोनल कौन्सिल असं म्हणतो इंग्लिशमध्ये, विभागीय परिषदा। याच्यावर प्रश्न आपल्याला पॉलिटीच्या थ्रू येतेच, त्यामुळे लक्षात ठेवा। पुणेला झाली, अध्यक्ष होते अमित शहा, कारण की केंद्रीय गृहमंत्री अध्यक्ष असतात याचे। पुण्यात पहिल्यांदा झाली आणि यामध्ये समाविष्ट राज्य लक्षात घ्या, महत्त्वाचं नाही आहे परंतु तुम्ही लक्षात ठेवू शकता, महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दादर नगर आणि दमण दीव। महत्त्वाचं काय, कुठे झाली आणि अध्यक्ष कोण होता। आणि विभागीय परिषद जी आहे ती वैधानिक दर्जा दिलेला आहे, घटनात्मक नाही आहे, कारण की राज्य पुनर्रचना कायदा 1956 नुसार यांची स्थापना झालेली आहे। याचा अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री राहते, हे लक्षात ठेवा। त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा, थोडा सिक्वेन्स मागं पुढं आहे, बघून घ्या फक्त। तिन्ही फौजदारी कायद्याची 100% अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश कोण? जे आता फौजदारी कायदे नाव चेंज केलं ना त्यांनी, ते 3 फौजदारी कायदे कोणते? भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष अधिनियम। हे या 3 कायद्याच नाही का अंमलबजावणी करणारे पहिले केंद्रशासित प्रदेश होता चंदीगड, किंवा राज्यसुद्धा चंदीगड आहे। तर याची अंमलबजावणी जी झाली या कायद्याची, ती लक्षात ठेवा, तारीख 1 जुलै 2024ला, हे विचारू शकते आपल्याला। त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन पहा, की कोणत्या राज्याच्या न्यायिक अधिकाऱ्याच्या निवृत्तीची वय नाही का 60 वरून 61 केले? तर हे आंध्र प्रदेशचं न्यायिक अधिकार म्हणजे वय केलेलं आहे या राज्याचं 60 वरून 61। असं आपण पाहत नाही की 60 वरून 62 केलं जातं किंवा 62 वरून 65, पण 60 वरून 61 झालं। ते तुम्ही लक्षात ठेवू शकता। फक्त आंध्र प्रदेश राज्य कधी आला असा येणार नाही, परंतु असू द्या म्हटलं। त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, अंदमान निकोबारमधील कोणत्या समुदायाला नाही का मतदान पत्रे प्रदान केलेली आहे? तर ते आहे जारवा, लक्षात ठेवा। त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा, महाराष्ट्राचे 31वे मुख्यमंत्री कोण आहे? तर देवेंद्र फडणवीस आहे, 31वे, तिसऱ्यांदा झाली, एवढंच लक्षात ठेवा। त्यानंतर 41वे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहे? तर न्यायमूर्ती आलोक आराधे, न्यायमूर्ती आलोक आराधे 41वे। त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन, विधानसभा अध्यक्ष कोण आहे? राहुल नार्वेकर आहे आणि विधान परिषद अध्यक्ष राम शिंदे आहे, हे इतकं लक्षात ठेवा। आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री जे आहे रेखा गुप्ता जे आहे, आता BJPच्या झाल्या ना, ते एकूण 4थ्या महिला आहे आणि एकूण 9व्या व्यक्ती आहे, हे लक्षात ठेवा। यावेळेस कसं आम आदमी पार्टीला म्हणजे आम आदमी पार्टी हारलेली आहे, कारण की BJPनं यावेळेस खूप चांगल्या सीटा जिंकलेल्या आहे, जवळपास 48 आहे वाटते 70 पैकी। त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा, फक्त जास्त डिटेल जायचं नाही अशा ह्याच्यात। भाषांतरकाची सुविधा सुरू करणारे देशातील पहिली विधानसभा, हे लक्षात ठेवा। भाषांतरकाची सुविधा सुरू असलेली देशातील पहिली विधानसभा उत्तर प्रदेश आहे। त्यानंतर सर्वाधिक राजकीय देणग्या कोणत्या पक्षाला मिळाल्या? भाजप, हे लक्षात ठेवा। त्यानंतर आसामची दुसरी राजधानी, हे विचारू शकते। पहिली राजधानी कोणती? आसामची गुवाहाटी, दुसरी दिब्रुगड झालेली आहे आत्ता, हे लक्षात ठेवा। त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा, केंद्रीय गृहमंत्र्यांनी कोणत्या राज्याला नवीन चिन्ह दिले आहे म्हणते? केंद्रीय गृहमंत्र्यांनी कोणत्या राज्याला नवीन चिन्ह दिले? तर त्रिपुरा, लक्षात ठेवा। नवीन चिन्ह कोणाला दिले? त्रिपुरा, इतकं लक्षात ठेवा। त्यानंतरचा क्वेश्चन बघा, 13 फेब्रुवारी 2025 रोजी कलम 356 अंतर्गत राष्ट्रपती राजवट कोणत्या राज्यात लागू केली? तर लक्षात ठेवा, मणिपूरमध्ये लागू झाली 2025मध्ये। आणि थोडं GKचं आहे बघा, पहिल्यांदा लागू राज्य कोणतं होतं राष्ट्रपती राजवट? तर पंजाब आहे। आणि सर्वाधिक वेळा कुठं लागू झाली? तर मणिपूरमध्ये झाली। आणि आतापर्यंत कोणत्या 2 राज्यात लागू झाली नाही? तेलंगणा आणि छत्तीसगड, लक्षात ठेवा। महाराष्ट्रात एकूण 3 वेळा लागू झाली, इतकं सफिशियंट आहे। फक्त लक्षात ठेवा मणिपूरमध्ये लागू झाली। किंवा यामध्ये आपल्याला नाही का पॉलिटी थ्रूसुद्धा येऊ शकते। राष्ट्रीय आणीबाणी कलम 352, 356 मध्ये राष्ट्रपती राजवट, 360 मध्ये आर्थिक आणीबाणी, हे तुम्ही बघून घ्यायचा कंपॅरिझन करून।
त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, स्वातंत्र्यानंतर समान नागरी संहितेची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? तर उत्तराखंड आहे. लक्षात ठेवा. यासंबंधी जी समिती होती रंजना प्रकाश देसाई समिती होती, हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि आत्ताच नाही का उत्तराखंड नंतर नाही का गुजरात सरकारनं समान नागरी संहितेसाठी नाही का एक समिती नेमली, तिचे अध्यक्षसुद्धा रंजना प्रकाश देसाई आहे. आणि ही जी समान नागरी संहिता आहे हे तरतूद कुठं आहे? तर राज्याचे जे मार्गदर्शक तत्व आहे त्यामध्ये कलम 44 मध्ये उल्लेख आहे. आणि आत्तापर्यंत गोवा एक राज्य होतं की तिथं हे लागू होतं, कारण की ते पोर्तुगालच्या काळापासून आहे, परंतु स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच उत्तराखंडमध्ये आहे. लक्षात ठेवा. असं जर विचारलं पोर्तुगालपासून पहिलं राज्य तर लिहायचं गोवा, आणि स्वातंत्र्यानंतरचा जर उल्लेख राहिला ना तर उत्तराखंड लिहायचं. हे एवढं लक्षात ठेवा. इतकं सफिशियंट आहे, जास्त डिटेल जाऊ नका याच्यात. त्यानंतर बघा, एक देश एक निवडणूक संबंधी जी समिती नेमली होती त्याचे अध्यक्ष कोण होते? तर रामनाथ कोविंद होते. लक्षात ठेवा. आणि आता घटनादुरुस्ती विधेयक मांडले यासंबंधी तर 129 लक्षात ठेवा. आलं तर एखादी एक्झाममध्ये 129 घटनादुरुस्ती विधेयक आहे, एवढं बघून घ्या. त्यानंतरचा बघा नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र राज्याचे 7वे राज्य निवडणूक आयुक्त कोण आहे? तर दिनेश वाघमारे आहे. लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न येते आपल्याला, पॉलिटी थ्रूसुद्धा येते, नासासुद्धा येते. तर दिनेश वाघमारे आहे, यांचा कालावधी 5 वर्ष आहे. राज्य निवडणूक आयुक्ताची नियुक्ती कोण करते? तर राज्यपाल करते, परंतु यांना जर पदावर जर काढायचं असेल तर राष्ट्रपती काढते. एवढा फरक लक्षात ठेवा. आणि राज्य निवडणूक आयुक्तासंबंधी 73वी घटनादुरुस्ती आणि 74 घटनादुरुस्ती तरतूद आहे कलमाची 243 के आणि 243 झेडे. के झेडे म्हणायचं 73मध्ये के आणि झेडे निघून जाते 74मध्ये. आणि हे जे राज्य निवडणूक आयोग स्थापन झालं होतं ते कधी झालं होतं? 26 एप्रिल 1994. याच्यावर नाही का पॉलिटी थ्रूसुद्धा प्रश्न आहे. आणि राज्य निवडणूक आयोग जे आहे कोणत्या म्हणजे निवडणुका कोणाच्या घेते? तर लक्षात ठेवा, पंचायत राज संस्था, कोणत्या? नागरी पंचायत राज संस्था, ज्याच्यामध्ये काय येते? महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत येते. आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था, ज्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत याच्या निवडणुका कोण घेते? तर राज्य निवडणूक आयोग. याच्यावर प्रश्न आलेला आहे आपल्याला पॉलिटीमध्ये. आणि केंद्रीय निवडणूक आयोग कोणाच्या घेते? तर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि संसद, ज्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभा आहे. इतकं लक्षात ठेवा. सफिशियंट आहे. फक्त 26 एप्रिल 1994 स्थापना झाली. आणि पहिला जे राज्य निवडणूक आयोग होते ते चौधरी होते. लक्षात ठेवा. याच्यापूर्वी कोण होते? UPS मदान होते. एवढं लक्षात ठेवा. बाकी काही एवढं नाही इम्पॉर्टंट. त्यानंतरचा बघा, भारताचे 6वे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे? तर ते आहे ज्ञानेश कुमार. लक्षात ठेवा. हे नवीन जे सुधारणा झाल्या ना कायद्यात त्यानुसार स्थापन झालेले पहिलं आहे, त्यामुळे लक्षात ठेवा. 26वे मुख्य निवडणूक आयोग कोण आहे? ज्ञानेश कुमार. कलम 324 मध्ये उल्लेख आहे निवडणूक आयोगाचा. एवढा लक्षात ठेवा. आणि आपण जी MPSCची तयारी करतो, UPSC MPSCची, त्याला आपण लोकसेवा आयोग म्हणतो, त्याचा कलम 315 मध्ये आहे. एवढं लक्षात ठेवा. भाग 14 315 लोकसेवा आयोग भाग 14 आणि निवडणूक आयोग 324 भाग 15. एवढं लक्षात ठेवा. सफिशियंट आहे इतकं. बाकी तुम्ही पॉलिटीमध्ये करताच. बघा नेक्स्ट क्वेश्चन, पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या पंतप्रधानाचा विक्रम मोडून सलग सर्वाधिक पंतप्रधान पद भूषणारे दुसरे पंतप्रधान झाले? तर त्यांनी इंदिरा गांधीजींचा म्हणजे रेकॉर्ड तोडलेला आहे. कारण की त्यांनी जे इंदिरा गांधीचा जो रेकॉर्ड होता 11 वर्ष 59 दिवस होता, आणि नरेंद्र मोदीजींचा 11 वर्ष 60 दिवस आहे. म्हणजे आपण लक्षात ठेवू. पहिले कोण आहे? तर मग पंडित नेहरू आहे, ज्यांनी 16 वर्ष 286 जवळपास 16 वर्ष त्यांनी पंतप्रधान पद भूषवलेलं आहे. त्यानंतर मोदीजी आहे, त्यानंतर इंदिरा गांधी आहे. एवढं लक्षात ठेवा. येऊ शकते कधी आलं तर, असं वाटत नाही येईन म्हणून, परंतु लक्षात ठेवायला काही हरकत नाही. त्यानंतर बघा, महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 कशा संबंधित आहे? तर लक्षात ठेवा. डाव्या अतिरेकी संघटना किंवा तत्सम गटाच्या बेकायदेशीर कारवाया रोखण्यासाठी आहे. जे डाव्या अतिरेकी राहते ना, बेकायदेशीर कारवाया करतात, त्यांना रोखण्यासाठी आहे. एवढं लक्षात ठेवा. हे कोणी मांडलं होतं? तर देवेंद्र फडणवीस यांनी मांडलं होतं. विधानसभेत 10 जुलै 2025ला मांडण्यात आलं. आणि सार्वजनिक सुरक्षा कायदा करणारे महाराष्ट्र 5वे राज्य आहे. लक्षात ठेवा. पहिले राज्य छत्तीसगड होते. बस सफिशियंट आहे इतकं. त्यानंतर बघा, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिलेला आहे. आणि राजीनामा देणारे नाही का तिसरे उपराष्ट्रपती आहे. पहिले होते VV गिरी, मग होते व्यंकटरमण, आणि आता आहे जगदीप धनखड. आणि राजीनामा देण्याची जी तरतूद आहे कोणत्या कलमात आहे? ते 67A, कलम 67A मध्ये. लक्षात ठेवा.
ज्याविषयी उपराष्ट्रपती झाले होते ना, यांच्यावर प्रश्न बरेच होते. यांचं थोडक्यात माहिती दिलेली आहे. यांचा जन्म राजस्थान येथे आहे. पक्ष BJP आहे. पूर्वी हे काँग्रेस आणि जनता दलमध्ये होते, आता BJPत होते. हे लोकसभा आणि विधानसभा सदस्य झालेले आहे, लक्षात ठेवा. आणि हे पश्चिम बंगालचे राज्यपाल राहिलेले आहे. इतकं सफिशियंट आहे लक्षात ठेवासाठी. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. 12 जुलै 2015ला राज्यसभेवर 4 व्यक्तीची निवड झालेली आहे. ते 4 व्यक्ती कोण आहे लक्षात ठेवा. आणि हे जे राज्यसभेवर 12 व्यक्तीची निवड कोण करत असते, तर ते करत असते राष्ट्रपती, नॉमिनेट करत असते. तेच आहे संबंधित. तर बघा उज्ज्वल निकम आहे, जे ज्येष्ठ वकील आहे. त्यानंतर हर्षवर्धन श्रुंगला आहे, हे परराष्ट्र सचिव होते, एवढं लक्षात ठेवा. मीनाक्षी जैन आहे आणि सदानंद मास्टर आहे, जे इतिहासकार आहे दिल्लीचे. बस इतकं 3 लक्षात ठेवा. कधी येत नाही परंतु नाव लक्षात ठेवून द्या कधी आलं तर. आणि जे 12 सदस्याची निवड करते ना, ते कलम 81 नुसार करते. एवढं येणार नाही आहे, फक्त इतकंच लक्षात ठेवा. लोकपाल संबंधी प्रश्न येतच असते आपल्याला कधी पण. काही चेंज झालं तर लक्षात ठेवा. लोकपालचे नवीन ब्रीदवाक्य विचारले होते, यांनी चेंज केलं जुनं, तर ते आता नवीन लक्षात ठेवा. नागरिक सशक्तीकरण, भ्रष्टाचार उजागरीकरण असं आहे. इंग्लिशमध्ये आहे इम्पॉवर सिटीजन, एक्सपोज करप्शन असं आहे. पहिले होतं त्यांचं महाग्रीदा कस्यस्युदम धनम, म्हणजे कोणाच्याही संपत्तीचा लोभ करू नका असं होतं. आता ते चेंज केलं, हे लक्षात ठेवा. आता काय केलं, लोकपाल संबंधी थोडक्यात माहिती दिलेली आहे, बघून घे जा. लोकपाल लोकायुक्त कायदा कधीचा 2013चा लागू झाला 16 जानेवारी 2014ला. याचे अध्यक्ष जे राहते ते माजी सरन्यायाधीश असते किंवा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर यामध्ये एकूण 8 सदस्य असतात. अध्यक्ष धरून 9 सदस्य असतात लक्षात ठेवा. पण सदस्य जर विचारले एकूण तर 9 असते अध्यक्ष धरून. आता 8 सदस्य जे राहते त्यापैकी 4 न्यायिक असते आणि 4 गैरन्यायिक असते. आणि जे सदस्य होते ना, त्याची वयोमर्यादा नाही का 45 वर्ष मिनिमम असली पाहिजे, म्हणजे 45 वर्षापेक्षा जास्तच असते, हे लक्षात ठेवा. पहिले जे अध्यक्ष होते लोकपाल कोण होते पहिले, तर पिनाकी चंद्र घोष. ज्यावेळी आलं होतं ना त्यावेळेस बऱ्याचदा पिनाकी चंद्र घोषवर प्रश्न होता. आणि अजय खानविलकर आत्ता आहे दुसरे, त्यांच्यावर सुद्धा प्रश्न आला होता जेव्हा हे चेंज झाले तिथं. त्यांच्या निवड समितीत लक्षात ठेवा, कारण की 2 चेंज नाव आहे. पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, विरोधी पक्षनेते हे तिन्ही राहते सर याच्यात. परंतु भारताचे सरन्यायाधीश आणि एक प्रख्यात कायदे पंडित नसते, हे येणार नाही. परंतु तुम्ही फक्त ओव्हरव्ह्यू करून टाका, फक्त वरून बघून घ्या. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा. 16 मे 2025ला कोणत्या राज्याला 50 वर्षे पूर्ण झाले, तर सिक्कीम राज्याला झाले. आणि काही आपल्याला पॉलिटी थ्रू प्रश्न येते डिटेलमध्ये बघा. 35वी घटना दुरुस्ती 1974 झाली, त्यानुसार सिक्कीमला सहयोगी राज्य दर्जा दिला. 36वी घटना दुरुस्ती 1975 झाली, त्यानुसार त्यांना राज्याचा दर्जा दिला. आणि सिक्कीम हे 22 राज्य होते. सिक्कीममध्ये 2 वेळा क आहे आणि 2-2 राहते ना, 22मध्ये 2-2 वेळा येते, तसं लक्षात ठेवा. 371 F सुद्धा विशेष राज्यात दर्जा आहे. आपण हे वाचत असतो. जसं जम्मू काश्मीरसाठी 370 कलम आहे, 371 ते कुठपर्यंत जवळपास के पर्यंत आहे वाटते. बघून घे जा तुम्ही, कारण की त्याच्यावर प्रश्न आलेला आहे विशेष राज्यात दर्जा. तर त्यामध्ये सिक्कीम 371 F मध्ये आहे, लक्षात ठेवा. आणि भारतातील पहिले 100% सेंद्रिय राज्य होते, हे सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. पोस्को कायदा जे आहे 2012चा आहे, लक्षात ठेवा. आणि हा लागू झाला होता 14 नोव्हेंबर 2012. हे प्रश्न मेन्सला आला होता, पोस्कोचा लॉंग फॉर्म विचारला होता. हे आता करंटमध्ये होतं म्हणून थोडंसं दिलेलं आहे, बघून घ्यायचा फक्त. पीचा अर्थ होते प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन सेक्शुअल ऑफेन्सेस ॲक्ट होते. याचा अर्थ म्हणजे लैंगिक गुन्ह्यापासून काय करायचं, मुलांचं संरक्षण करायचं. याचं संबंधित मंत्रालय लक्षात ठेवा, महिला बालविकास मंत्रालय. आणि याची अंमलबजावणी याच्यावर नियंत्रण ठेवते कोण, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आहे. इथं लिहिलं नाही मी, तुम्ही लक्षात घ्या, कारण की बालकासंबंधी आहे ना. त्यानंतरचा लक्षात घ्या. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभागाला नाही का 50 वर्षे पूर्ण झालेली आहे 26 जून 2025 रोजी. तर त्या निमित्ताने नाही का दक्षिण संवाद नावाचा कार्यक्रम कोठे आयोजित केला, हे लक्षात ठेवा. हैदराबाद येथे केला. असे प्रश्न येते कधी कधी, त्यामुळे आपण घेतलेले आहे. त्यानंतर बघा. राष्ट्रीय आणीबाणीला नाही का 50 वर्षे पूर्ण झाली. म्हणजे जी पहिली आणीबाणी लागू झाली होती ना इंदिरा गांधीच्या काळात 25 जून 1975 रोजी, त्याला किती वर्षे पूर्ण झाले, तर 50 वर्ष. आणि 2024मध्ये भारत सरकारने नाही का हा 25 जून हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून साजरा केला होता, हे लक्षात ठेवा. त्यानंतर काही माहिती दिलेली आहे, बघून घ्या.
ही जी आणीबाणी लागू झाली होती ना 75ची, तर त्यावेळेस नाही का कारण ते दिलं होतं, अंतर्गत अशांतता दिलं होतं, हे लक्षात ठेवा. परंतु नाही का 44 घटना दुरुस्ती नाही का हे चेंज करण्यात आले, शब्द अंतर्गत अशांतता ऐवजी सशस्त्र बंड हे टाकण्यात आली. 44 घटना दुरुस्ती कधीची? 1978ची. याच्यावर बऱ्याचदा प्रश्न आहे, तुम्ही बघून घ्यायचा राष्ट्रीय आणीबाणीमध्ये. कलम संबंधित आहे 352. ज्यावेळेस राष्ट्रपती कोण होते हे प्रश्न मेन्सला आलता राज्यसेवेले, की आणीबाणीच्या वेळेस राष्ट्रपती कोण होते? फखरुद्दीन अली अहमद. लक्षात ठेवा. पंतप्रधान इंदिरा गांधी. फार सफिशियंट माहिती आहे. क्वेश्चन बघा, पेसा कायद्याच्या अंमलबजावणीत प्रथम राज्य कोणतं आहे? तर मध्य प्रदेश. लक्षात ठेवजा. पेसाचा लॉंग फॉर्म काय माहीत आहे का? पंचायत एक्सटेन्शन टू द शेड्यूल्स एरिया ॲक्ट 1996. हे लक्षात ठेवजा. लागू झाला 24 डिसेंबर 1996ला. समिती कोणती होती? तर भुरिया समिती होती. लक्षात ठेवजा. अनुसूची कोणती संबंधी आहे? पेसा संबंधी, आदिवासी संबंधी आहे, आदिवासी समाजासंबंधी. त्यामुळे 5वी अनुसूची लक्षात ठेवा. यामध्ये एकूण 10 राज्य येतात. त्यांचा उद्देश काय माहीत आहे का? आदिवासी भागातील ग्रामसभांना नाही का आदिवासी हितांचे रक्षण करण्यासाठी सक्षम करणे. सुद्धा प्रश्न आलेले याच्यावर आपल्याला, इतकं लक्ष सफिशियंट ठेवा. आणि 6वी अनुसूची काय माहीत आहे का? ज्यामध्ये नाही का आसाम, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा या 4 राज्यासाठी विशेष तरतुदी दिलेली आहे, इतकं लक्षात ठेवा. आणि ही 4 राज्य सोडून 5वी अनुसूचित येते. त्यानंतर सर्व मतदान केंद्रावर 1200पेक्षा कमी मतदार असलेले देशातील पहिले राज्य कोणते ठरले? तर बिहार. लक्षात ठेवजा. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, अलाहाबाद उच्च न्यायालयातील कोणत्या न्यायमूर्तीवर महाभियोग प्रक्रिया सुरू केलेली आहे? अलाहाबाद उच्च न्यायालयाची आहे, न्यायमूर्ती यशवंत वर्मा. लक्षात ठेवजा. महाभियोग प्रक्रिया महत्त्वाची राहते. निवडणूक आयोगाने कोणाची बिहार चीफ आयकॉन म्हणून नियुक्ती केली? 2 जणांची केली, एक नीतू चंद्रा आणि क्रांती प्रकाश झा. लक्षात ठेवजा. कोणत्या देशात 2029 पासून मतदानाचे वय नाही का 18 वरून 16 वर्षे केलेत? UK आहे, ब्रिटन, युनायटेड किंगडम. लक्षात ठेवजा. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, भारतीय निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदाराची पात्रता पडताळण्यासाठी कोणत्या राज्यात विशेष सखोल फेरतपासणी सुरू केली आहे? तर बिहारच आहे. लक्षात ठेवजा. शहरी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या अध्यक्षाची पहिली राष्ट्रीय परिषद कोठे आयोजित केली? तर हरियाणा, गुरुग्राम. हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवजा. पहिल्यांदा झालेली आहे शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेची, हरियाणा, गुरुग्राम. अंदाज समितीवर प्रश्न विचारू शकते, लक्षात ठेवजा. अंदाज समितीला नाही का 75 वर्ष पूर्ण झाल्याने कुठे बैठक आयोजित केली होती? तर मुंबईला झाली होती. यांची स्थापना कधी झाली होती अंदाज समितीची? 10 एप्रिल 1950 रोजी. शिफारस कोणी केली होती? जॉन मथाई. लक्षात ठेवा. अंदाज ज आहे ना, त्यामध्ये ज वरून जॉन. लक्षात ठेवजा. मथाई समिती. याच्यामध्ये 30 सदस्य कोण असते? लोकसभेतील असते. आणि यांच्या सदस्याची नियुक्ती कोण करते? तर ते करते लोकसभा अध्यक्षद्वारे होते, सदस्य असो किंवा अध्यक्ष असो. यामध्ये मंत्री सदस्य नसते, लक्षात ठेवा. अंदाज समिती 30 सदस्य लोकसभेचे असते. आपल्याला 3 प्रकारच्या वित्तीय समित्या असतात पॉलिटीमध्ये. एक आहे आपली लोकलेखा समिती, अंदाज समिती आणि सार्वजनिक उपक्रम समिती. तर त्याच्यामध्ये नाही का लोकलेखा समितीमध्ये एकूण 22 सदस्य आहे, 15 लोकसभेचे, 7 राज्यसभेचे. आणि सार्वजनिक उपक्रम समितीमध्ये सुद्धा 15-7 आहे. परंतु आपल्याला त्यावर डिटेल विचारते कधी बदलली सदस्य संख्या, तर तुम्ही बघून घ्या. या तिन्ही याचा नाही का मंत्री सदस्य नसते, एवढं लक्षात ठेवजा. यांचा कार्यकाल किती असते? 1 वर्षाचा असते. एवढं सफिशियंट आहे. तारीख लक्षात ठेवता 10 एप्रिल 1950. यापूर्वी आपल्याला नाही का 100 वर्ष झाले ते लोकलेखा समितीले, तर ते कधी झाले ते डेट विचारली होती राज्यसेवा 2024चा मेन्सले. त्यामुळे हे विचारू शकते आपल्याला, या लक्षात ठेवजा. त्यानंतरचा लक्षात ठेवा, अंदाज समितीचे अध्यक्ष कोण आहे? मग संजय जयस्वाल. लक्षात ठेवजा. ज वरून जयस्वाल. लक्षात ठेवजा. सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्ष कोण आहे? बैजयंत पांडा आहे. लक्षात ठेवजा. मोबाईल ॲपद्वारे ई मतदान सुरू करण्यात देशातील पहिले राज्य कोणते? मोबाईल ॲपद्वारे ई मतदान सुरू केले आहे, ते आहे बिहार. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा, राष्ट्रीय ई विधान प्रकल्प ज्याला आपण काय म्हणतो नेवा स्वीकारणारी 29वे विधिमंडळ कोणते आहे? तर पुदुच्चेरी आहे. 28 कोण होते? दिल्ली होती. आणि पहिले कोण आहे? तर नागालँड. इतकं सफिशियंट आहे, लक्षात ठेवजा. सर्वोच्च न्यायालयाने डिजिटल प्रवेश म्हणजे त्याला आपण डिजिटल ॲसेस असे म्हणतो, हा राज्यघटना कलम 21 अंतर्गत स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकाराचा एक भाग आहे असे कोणत्या खटल्यात म्हटले? तर लक्षात ठेवजा, अमर जैन विरुद्ध केंद्र सरकार. अमर जैन. भारतीय निवडणूक आयोगाने नाही का
ECNET ॲप सुरू केली आहे. ECNET असं विचारू शकते, ECNET ॲप कोणी सुरू केले? ते निवडणूक आयोग. ईवरून इलेक्शन लक्षात ठेवा, कारण की आता मेन्सला विचारलं असं, CVGL ॲप विचारलं होतं माहीत आहे का, ते लक्षात ठेवा. आणि इनकोर ॲपसुद्धा होतं पर्यायामध्ये, इनकोर ॲपसुद्धा त्यांनी सुरू केलेलं आहे. दोन्ही होते, CVGL इनकोर ॲप आणि हे लक्षात ठेवायचं. ECNET ॲप याचा लॉंग फॉर्म तुम्ही पाहून घ्यायचा काय आहे. तर निवडणूक प्रक्रियेत काय करायचं आहे? पारदर्शकता आणि जनतेचा विश्वास वाढवण्यासाठी आहे. एवढं सफिशियंट आहे. त्यानंतरचं बघा, कोणत्या राज्याने जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त तंबाखू नियंत्रण कायदे अधिक कडक केले आहे? कर्नाटक सरकारने केलेली आहे आणि ती 31 मे तंबाखू विरोधी दिवस आहे, लक्षात ठेवा. महाराष्ट्र राज्याने अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्यास मान्यता दिलेली आहे. असं विचारू शकते की अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्यासाठी कोणत्या राज्याने मान्यता दिली? तर महाराष्ट्र, लक्षात ठेवा. अनुसूचित जाती आयोग सुद्धा राहील महाराष्ट्रात, हे दोन्ही स्वतंत्र राहणार आहे जसं केंद्रात आहे. पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी भारतातील पहिली विधानसभा कोणती आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे. दिल्ली विधानसभा, लक्षात ठेवा. अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कोण आहे? म्हणजे SC वर्गीकरणाची काय करत आहे? वर्गीकरणाची अंमलबजावणी, तर तेलंगणा आहे. यासंबंधी न्यायमूर्ती शमी माप्तर यांच्या आधी समिती नेमली होती. हे महत्त्वाचं नाही, फक्त तेलंगणा लक्षात ठेवा. 52 सरन्यायाधीश कोण आहे? आत्ता 52 भूषण गवई सर आहे. 51 संजीव खन्ना होते हे, आणि हे दुसरे दलित सरन्यायाधीश आहे. पहिले होते न्यायमूर्ती बालकृष्णन, लक्षात ठेवा. आणि नागपूर बार असोसिएशनचे तिसरे सदस्य आहे. 2019 मध्ये नाही काही सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले होते, लक्षात ठेवा. कोणत्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने प्रथमच विधेयकाबाबत नाही का राज्यपालाकरिता कालमर्यादा निश्चित केली आहे? पॉलिटीमध्ये आपल्याला विचारलं जाते, लक्षात ठेवा. कलम 200चा उल्लेख आहे. राज्यपालाला नाही का विधेयक ज्यावेळेस राज्य विधिमंडळ सहमत करते तर राज्यपालापाशी 4 पर्याय असते, आणि राष्ट्रपतीपाशी 3 पर्याय असते. असं आहे ते 201 मध्ये आहे. राष्ट्रपती हे त्याच्यावर आहे आणि पहिल्यांदा झालेली आहे, कारण की इथं सर्वोच्च न्यायालयाने नाही का आखून दिली आहे मर्यादा, की बा किती मर्यादित आहे. तर हे होतं तामिळनाडू सरकारविरुद्ध राज्यपाल RN रवी हे, आणि हा निर्णय नाही का तामिळनाडू सरकारच्या बाजून दिलेला आहे. RN रवी राज्यपालाच्या बाजून दिला नाही. तर याच्यामध्ये नाही का तुम्ही बघून घ्यायचा, मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने जर कृती केली असेल तर 1 महिन्याची नाही का कालावधी बंधनकारक आहे, 1 महिन्याच्या आत करावं लागते. जर सल्ल्याविना केल्या असेल मंत्रिमंडळाच्या 3 महिने, म्हणजे एकूण कालावधी 4च महिने आहे. तर हे असं आहे. परंतु यानंतरसुद्धा नाही का विधेयक पुनर्विचार पाठवलं तर नाही का राज्यपालाला 1 महिन्याच्या आत मान्यता द्यावी लागते. हे तुम्ही बघून घे जा. मी स्क्रीनवर नाही का याचा फोटो लावीन, किंवा तुम्ही सिम्प्लिमेंटमधून बघून घे जा डिटेलमध्ये. पण एवढं लक्षात ठेवा जा की सर्वप्रथम कालमर्यादा निश्चित केली आहे याच्यात. ऑनलाईन कायमस्वरूपी लोक अदालत सेवा करणारे पहिले राज्य कोणते आहे? ऑनलाईन कायमस्वरूपी लोक अदालत सेवा, तर लक्षात ठेवा केरळ. लोक अदालतीला नाही का कायदेविषयक सेवा प्राधिकरण कायदा 1987 नुसार नाही का वैधानिक दर्जा, लक्षात ठेवा. आणि हे नैसर्गिक न्याय तत्वावर चालते, समझोत्यावर आधारित असते. याचे निर्णय नाही का बंधनकारक असतील, लक्षात ठेवा. एवढंच लक्षात ठेवा केरळ आहे. विधानसभेचे कामकाज सांकेतिक भाषेत प्रसारित करणारे पहिलं राज्य कोणते आहे? सांकेतिक भाषेत पंजाब आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर स्वतःचे सर्च इंजिन सुरू करणारे देशातील पहिली विधानसभा, हे सुद्धा पंजाब आहे. त्यानंतर बघा, आदर्श महिला अनुकूल ग्रामपंचायत उपक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केला? तर लक्षात ठेवा पंचायत राज मंत्रालय. आणि कायसाठी सुरू केला होता? लिंग समावेशक प्रशासन उपक्रमासाठी. डायरेक्ट मंत्रालय विचारते कधी कधी आपल्याला, म्हणून मी घेतला ते. राजकीय घडामोडी इतका काही महत्त्वाच्या नव्हत्या त्या, परंतु घेतल्या मी 50 प्रश्न. कोणत्या राज्याच्या विधानसभेने विधानसभा सदस्याला दरवर्षी 3 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला? तर जम्मू काश्मीर आहे. असा रँडमली कधी असं घेतला मी, काही महत्त्वाचं नाही, परंतु आला तर आला, कधी फायदा झाला तुमचा झाला. पंचायत राज मंत्रालयाने नवी दिल्ली येथे महिलांसाठी सशक्त पंचायत नेत्री अभियान सुरू केले. कुठे केले? तर दिल्ली येथे. कोणी केले? पंचायत राज मंत्रालय. कारण की सशक्त पंचायत नेत्री अभियान कशासाठी आहे माहीत आहे का? ते देशभरातील नाही का जे निवडून आलेल्या प्रतिनिधी असते ना महिला, त्यांना बळकटी द्यायचं, त्यांना काय करायचं, प्रोत्साहन द्यायचं, यासाठी आहे. तर अशा प्रकारे नाही का आपण पॉलिटिक्सचे म्हणजे राजकीय घडामोडीचे नाही का जवळपास 51 प्रश्न घेतलेले आहे, जवळपास 50च्या जवळपास. म्हणजे राजकीय घडामोडी तुमचा हे टॉपिक कवरच होईल, याच्यापेक्षा मला वाटत नाही बाहेर जाईल. परंतु तुमचं काम काय माहीत आहे का? जर तुमच्याशी बुक्स असेल ते 36 हे वाचल्यावर 36, 37, 38 वाचून घ्यायचं, तुम्हाला कवर होईल, म्हणजे रिव्हिजनच होईल. तर उद्या
उद्याला नेक्स्ट व्हिडिओ टाकतो मी करंटचा, जवळपास तुमचे घेतो 1000. आणि आज नाही का, आज वनस्पती टॉपिकसुद्धा घेतो मी विज्ञानचा. आपण हॉट टॉपिक घेणार आहोत, इकॉनॉमिक्स, सायन्स आणि करंट अफेअर. हे 3 टॉपिकवर जास्त फोकस राहील. बाकीचे जरी आपल्याला वाटलं कायदे गिदे पॉलिटीचे याचे इतिहासचे ते सुद्धा घेऊ आपण. आणि नक्कीच तुम्हाला काहीतरी देण्याचा प्रयत्न करतो. जे नवीन ॲस्पिरंट आहे MPSCचे, मी ऑलरेडी नाही का PIQ ॲनालिसिसवर व्हिडिओ टाकलेला आहे, सिलेबसवर टाकलेला आहे. आणि PIQ ॲनालिसिस कसं करायचं आणि सोर्स काय सर्व तुम्हाला टाकून दिलेलं आहे. तुम्ही फक्त ते बघून घ्या. त्याच्यानंतर सुद्धा काही डाऊट असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता टेलिग्राम लिंकवर. आणि आजचा जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.